आज मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय का राष्ट्रवादी आम्ही वेगळं लढू राष्ट्रवादी विषयी कसं तुम्ही या निर्णयाकडे बघता? हा आमच्यासाठी अतिशय चांगला निर्णय आहे। हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अनेक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून या शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात आणि आज ती वेळ आली की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार। यातनं 165 जागे आम्ही या ठिकाणी लढणार आहोत। पूर्ण 41 प्रभागामध्ये आमची ताकद आम्ही पूर्णपणे लावून ही निवडणूक समोर जाणार आहोत। पण भाजप विरोधात तुम्हाला लढायचंय, ही लढाई तुम्हाला तितकी सोपी वाटते का की एवढी ताकदवर भाजप ज्यांचे 98 नगरसेवक ते आता 3 खासदार आहेत, आमदार आहेत, अशा पुढे तुमचा निभाव लागेल? हे पहा, तुम्हाला आज मला एक कळतं बरं का, जर भाजप खरंच इतकी ताकदवर आहे तर मग त्यांना बाहेरच्या लोकांचे प्रवेश का घ्यावं लागतं? तो आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे, जो प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना, त्याला त्यांनी तिकीट द्यावं। तुम्ही ज्याला ताकदवर म्हणतो मग प्रवेश का घेतात हे मला विशेष। शिवसेनेला सोबत घेतले त्यांनी, तुम्हाला काय सोबत घेतलं असं काय झालं? हे पहा, आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आहे, आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे। पुरोगामी विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत। त्यामुळं त्यांची विचारधारा जर एक असं, आमची विचारधारा ही सेक्युलर आहे। त्यामुळे हे पहा, राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू, त्यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे त्याच्या अगोदर ह्या तुम्ही एक लक्षात घ्या, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही। स्वबळावरती निवडणुकीनंतर काय चित्र असेल? सोबतच जाणार तुम्ही का वेगळं? आता मी सांगतोय की 165 जागा लढून आम्ही एक हाती सत्ता आणणार आहोत। ऐका, ते सीएम असं म्हणाले मैत्रीपूर्ण लढत आहे, तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे का? कोणते मुद्दे लढत समोर जाणार आहे? पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला समोर जाणार आहोत आम्ही। दादा, तुम्हाला माहितीये, हा एकमेव नेता ह्या महाराष्ट्रातला आहे की सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात आणि पुणे शहराचे अनेक मोठे प्रकल्प दादांच्याच माध्यमातून या ठिकाणी पार पडलेले। त्यामुळे आमचे मुद्दे खूप चांगले आहेत, विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। मैत्रीपूर्ण लढत होणार का तुमच्याकडून? मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते बघा। मैत्रीपूर्ण असेल तर आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं, या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा ज्यांची आहे त्यांनी जर आमच्या बरोबर याचा विचार केला तर निश्चितपणे आम्ही इतर जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे छोट्या छोट्या संघटना आहेत, यांना सोबत घेण्याचा प्रयत्न तुमचा? असे त्यांच्या अजून परत त्याचे काही प्रस्ताव आले नाही, पण तशा विचार जर आले त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे आपण विचार करू। एका गटाने विरोध केला आहे, ते म्हणतायत की काही झालं तरी तुमच्या बरोबर आता पुन्हा जायचं नाही। अशा वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी तयार आहोत, आम्ही नाही, जाण्यास नाही, ते आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर राज्यातले काही माजी नगरसेवक हे जे खडकवासला विधानसभा मतदारसंघातले आहेत, ते भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। एकीकडे सीएम आज म्हणाले की आम्ही शिवसेनेमधले कुठलेही घेणार नाही किंवा आमचे किंवा देणार नाही, पण तुमच्या मधले इनकमिंग आहे ते मात्र होणार आहे। हे पहा, मला असं वाटत नाही आमच्याकडनं कोण सोडून जाते किंवा ह्या सगळ्या आता अफवा आहेत। येत्या काळामध्ये तुम्हाला हे कळेल। 2 दिवस फॉर्म वाटप झाले, किती फॉर्म वाटप झाले? 165 ठिकाणी आता तुम्हाला लढायचं। जवळपास आमचे म्हणजे आम्ही काय अतिशयोक्ती म्हणणार नाही, पण 550 ते 600 फॉर्म आमचे गेलेले आहेत। त्यातले जवळजवळ आता आजपासून फॉर्म स्वीकारायला आम्ही सुरुवात केलेली आहे।